नॉन डिपोलरायझिंग. तर नॉन डिपोलरायझिंग जे आहेत तो एकच मॉलिक्यूल लागतो. आपण स्कोलिन बघितलं 2 लागतो, कारण की ॲसिटाईल कोलिन पण 2 लागतात, परंतु नॉन डिपोलरायझिंग एकच लागतो आणि हे कॉम्पिटेटिव्ह आहेत. तर ही सेंग की इट इज बायस टुवर्ड्स अँटागोनिझम करणं जास्त इझी आहे. तर क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन केमिकल स्ट्रक्चर स्टेरॉइडल आहे आणि बेन्झिल आयसोक्विनोलियम आहे. तर हे सर्व जे आहेत हे क्वार्टर्नरी अमोनियम कंपाऊंड आहेत. मधात लायपोफिलिक आहे आणि दोन्ही एंडला हायड्रोफिलिक आहे. तर हा पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट्स टू द निकोटिनिक रिसेप्टर. हे ओरली काम करत नाहीत, फक्त आयव्हीज द्यावे लागतात. एक चांगलं आहे की ओरली तुम्ही कोणाला पॅरलाइज नाही करू शकत. तर हे लार्ज मॉलिक्यूल आहेत. लिपिड इन्सॉल्युबल आहे, आपण बघितलं चार्ज आहे त्यांच्यात क्वार्टर्नरी अमोनियम. त्याच्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाहीत, प्लासेंटा क्रॉस करत नाहीत, ट्युब्यूल क्रॉस करत नाहीत. हायड्रोफिलिक आहेत, हायली आयनाइज्ड आहेत, हायड्रोफिलिक आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. ECF व्हॉल्यूमसोबत त्यांचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये किंवा पिडियाट्रिकमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतो, जेरियाट्रिकमध्ये कमी असतो. परंतु सेन्सिटिव्हिटी दोघांची पिडियाट्रिक सेन्सिटिव्ह जरी असेल, डोस सगळ्यांचा सेमच राहतो आणि बाइंडिंगचा काही फरक पडत नाही. दे आर नॉट प्रोटीन बाउंड, दे आर व्हेरी गुड त्यामुळे. तर स्टेरॉइडलमध्ये दे आर हायली पोटंट, वेगोलायटिक आहे आणि हिस्टामिन रिलीज नाही करत. तर त्यांचा हिरो आहे पॅन. मग पॅनपासून मग वेक आणि रॉक. इकडे बेन्झिल आयसोक्विनियम हे पण हाय पोटन्सी आहे. हे हिस्टामिन रिलीज करतात, ॲलर्जिक नाही आहेत, ते जस्ट केमिकल स्टिम्युलसमुळे रिलीज करतात. यांच्यामध्ये काही वॅगोलायटिक ॲक्टिव्हिटी नाही आहे. तर डी ट्युबोक्युरारिन जो ओरिजिनल होता ही त्याची जनरेशन आहे पूर्ण. मग त्याच्यात निव्हाक्युरियम असेल, ॲट्रा आणि सिसॅट्रा. तर ड्युरेशननुसार मिवा छोटा आहे. नंतर हे जे आपण जे वापरतो सर्व इंटरमिजिएट आहेत. पॅन आणि डी ट्युबोक्युरारे लॉंगर आहेत, ते क्लिनिकल यूजमध्ये काही नाही आहेत. तर मिवाक्युरोनियम हा प्लाझ्मा सुडोकोलिनेस्टेजद्वारा मेटाबोलाइज होतो. आपण बघितलं MSC. मिवाक्युरियम, स्कोलिन आणि कोकिन हे सुडोकोलिनेस्टेजद्वारा हायड्रोलाइज होतात. रेमिफेंटानिल नॉन स्पेसिफिक प्लाझ्मा कोलिनेस्टेजद्वारा हे होतो, सुडोकोलिनेस्टेजद्वारा नाही, तो लिव्हरपासून येतो सुडोकोलिनेस्टेज. तर वेक महत्त्वाचे 3च आपले, वेक, अट्रा आणि रॉक. तर अट्राचं 45% हॉफमन आहे, त्याच्याने लॉडेनोसिन बनतो. लॉडेनोसिन क्रॉसेस ब्रेन बॅरियर आणि तो सीजर करतो, परंतु फक्त ICUमध्ये लॉंग टर्म तुम्ही इन्फ्युजन वापरलं तरच चान्स आहे, अदरवाईज नाही. आणि मग हायड्रोलिसिस बाय नॉन स्पेसिफिक हिस्टरेसिस, तर हे 55% आहे. तर ऑर्गन इंडिपेंडंट मेटाबॉलिझम आहे, त्याच्यामुळे कुठल्याही लिव्हर किडनी डिसीजमध्ये, पिडियाट्रिकमध्ये, जेरियाट्रिकमध्ये ॲट्राक्युरियम इज ड्रग ऑफ चॉईस. रॉक दगड आहे, तर तो कोणाद्वारे मेटाबॉलाइज होत नाही आणि लिव्हरद्वारा, रॉक किडनीतनं नाही येणार, लिव्हर कॅन पास इट आउट असा विचार करा. तर अनचेंज्ड इन लिव्हर आणि हिपॅटिक फेलियर खूप सिव्हिअर असेल तर थोडंफार प्रोलॉंगेशन होतं, जास्त नाही. मॅक्सिमम अर्धा तास प्रोलॉंग होतं, त्याच्यावर प्रोलॉंग होत नाही. वेक मेटाबोलाइज होतं लिव्हरद्वारा आणि लिव्हरद्वाराही एक्सक्रीट होतं आहे आणि किडनीद्वाराही एक्सक्रीट होतं आहे. त्याचा एक ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे, 80% ॲक्टिव्हिटी असलेला 3-डेसॲसिटेट. तर याच्यामुळे वेकचं प्रोलॉंगेशन होतं, म्हणून लिव्हर डिसीज वगैरेमध्ये तो द्यायचा नाही. इव्हन किडनी डिसीजमध्ये पण. लिव्हर डिसीजमध्ये रॉक देऊ शकतो, तरी स्टील त्यांनी तिथेही म्हटलं की नका देऊ. रॉक किंवा वेक हिस्टामिन रिलीज करत नाही. प्रोलॉंग ॲक्शन फक्त हिपॅटिक किंवा रिनल डिस्फंक्शनमध्ये एक्सक्रेशन कमी झाल्यामुळे होईल. कार्डिओव्हास्क्युलर इफेक्ट या दोघांचेही काही नाही आहे, हिस्टामिन दोघे रिलीज नाही करत. हा पॅनच्या जनरेशनमध्ये आहे, दोघंही आहेत, पण याच्यात थोडीफार वॅगोलायटिक ॲक्शन आहे, काउंटरॅक्ट द ब्रॅडिकार्डिया ड्यू टू वॅगल स्टिम्युलेशन.
म्हणजे सर्जरीमध्ये होईल तर तो एक बेनिफिट आहे. याचं टेम्परेचरमुळे हॉफमॅन डिले होतं आणि बाकी यांचे पण मेटाबॉलिझम टेम्परेचरद्वारा कमी होतात. तर टेम्परेचर कमी झालं तर सगळं न्यूरोमस्क्युलर ब्लॉक प्रोलॉंग होतच. तर लॉडिनोसिन ॲक्युमुलेट होतो रिनल फेल्युअरमध्ये आणि CNS स्टिम्युलेट करून सीजर होतो. याच्यामध्ये काही न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट कॅपॅसिटी नाही आहे. हे जे हिस्टामिन जे रिलीज होतं हे डायरेक्टली डिस्प्लेस करतं हिस्टामिनला. ती काही ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन नाही आहे, बल्कि आयन आहे ते मोठे लार्ज त्याच्यामुळे, आणि हे डोस डिपेंडंट आहे आणि मेनली बेन्झिल आयसोक्विनोनियमसोबतच दिसतं. म्हणजे ॲट्रा सिसॅट्रा फारच कमी करतो किंवा नाहीच म्हणतात, फक्त ॲट्रा करतो. वेक आणि रॉकसोबत काही संबंध नाही आहे. मग टिपिकल हिस्टामिनमुळे टॅकी, ब्रॉन्कोस्पाझम, हायपोटेन्शन. तर हिस्टामिन हे डोस डिपेंडंट आहे. इवन आपण वाचलं ओपॉइडमध्ये जी वुडन चेस्ट आहे ती पण डोस डिपेंडंट आणि फास्ट दिल्यामुळेच होते. तर त्याच्यामुळे तो म्हणतो की तिथे तर टाईम पण दिला आहे फास्टमुळे. याच्यात असं लिहिलेलं नाही आहे. याच्यात फक्त म्हणतो की हा स्लोली दिलं तर फायदा होईल. गुड प्रॅक्टिस टू गिव्ह ओव्हर 40 to 60 सेकंड, तर चान्स कमी होतो. डोस वाढवला की हिस्टामिन जास्त रिलीज होतं. प्री ट्रीटमेंट करू शकतो H1 H2, पण H1 ऑलरेडी सेडेटिव्ह आहे, मग काय करणार तुम्ही. आणि नेक्स्ट डोसला कमी होतं कारण की ते डिस्प्लेसर्स आहेत, त्याच्यामुळे नेक्स्ट डोसमुळे मध्ये टॅकीफायलॅक्सिस होतो, फक्त त्याच्यामुळे लोडिंग डोसवर दिसतो. त्याच्यामुळे मग आपण असा विचार करू शकतो की ॲट्रा आणि फेंट स्लोली द्यायचं आहे बाबा. फेंट हाय डोस नाही द्यायचं, हे पण हाय डोस नाही द्यायचं. पॅनमुळे टॅकी होतो. नंतर सप्लिमेंटल डोस युजली 20% असतो इंडक्शनच्या, रिकव्हरी झाल्याशिवाय देऊ नका म्हणतो तो. हे यांचे डोसेस आहेत. वेक इज 0.1, 0.08 लिहिला आहे आपल्या पीडियाट्रिक चार्टमध्ये, पण 0.1 पकडा. सिसॅट्रा 0.1 आहे, पण काही ठिकाणी 0.15 to 2 लिहिलेला आहे. ॲट्रा माहिती आपल्याला 0.5 आहे. रॉक 0.6 आहे आणि आपण याला 1.2 देतो RSIला. त्याचा 1/5 म्हणजे 20% डोस इज युअर सप्लिमेंटल डोस, मेंटेनन्स डोस. असं विचार कर की तासाला 20% मेटाबोलाइज होतो आहे, तर मग रिप्लेस करायला 20% टाकावं लागतं आहे. न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग करून दिलेलं चांगलं आहे. व्होलाटाईल एजंट सेंट्रलीसुद्धा मसल रिलॅक्स करतात आणि पोस्ट जंक्शनला पण ते मसल्स पोस्ट जंक्शन मेम्ब्रेनला रिफ्रॅक्टरी करतात. ब्लड फ्लो चांगला असेल तर त्यांची डिलेवरी चांगली होतात. तर या 3 गोष्टींमुळे ते न्यूरोमस्क्युलर ब्लॉकला पोटेन्शिएट करतात, दोघेही ब्लॉकला, म्हणजे सक्सेनकोलिन असेल आणि हा असेल. रिड्यूस द डोस ऑफ रिलॅक्सन बाय 15 to 20%. LA पण IV दिला तर तो पोटेन्शिएट करतो. आणि मॅग्नेशियम पण दोघांनाही पोटेन्शिएट करतो, स्कोलिन आणि NMDAजला. तो ॲसिटाइलकोलिनचा रिलीज कमी करतो. प्री इक्लॅम्शियामध्ये क्वेश्चन आहे. ॲसिटाइलकोलिनचा रिलीज कमी करतो. हे 3 अँटीबायोटिक लक्षात ठेवण्यासारखे: अमायनोग्लायकोसाइड, पॉलिमिक्सिन्स आणि क्लिंडामायसिन. प्री जंक्शनल किंवा पोस्ट जंक्शनल किंवा ॲसिटाइलकोलिनच्या रिलीजमुळे न्यूरोमस्क्युलर ब्लॉक पोटेन्शिएट करतात. सेफॅलोस्पोरिन्सचा काही संबंध नाही आहे. निओस्टिग्मिन हायर डोसमध्ये देऊ शकतात या केसेसमध्ये. निओस्टिग्मिनचा डोस आहे 50 to 70 माइट्स. तर 70 माइट्स फॉर 70 kg पकडला तर 5 mg आहे. त्याच्यापेक्षा मोठा डोस देऊन काही उपयोग होत नाही. निओस्टिग्मिनचा व्हेरिएबल रिस्पॉन्स आहे आणि स्लो रिस्पॉन्स आहे. ओव्हर 10 to 11 मिनिट्स 12 मिनिट्स ते ॲक्ट होतं आणि हाफ आवरला त्याचा पीकपर्यंत जातो, म्हणजे हाफ आवरला टोटल रिकव्हरी होते. टॉफ काउंट आल्याशिवाय तुम्ही निओस्टिग्मिन देऊ शकत नाही. टॉफ काउंट ऑर रेशिओ लेस दॅन 0.04 असेल तर तुम्ही मग 50ने द्या निओस्टिग्मिन, आणि 0.4 to 0.9 असेल टॉफ रेशिओ तर मग 30ने द्या निओस्टिग्मिन. 0.9च्या वर रिकव्हरी असते, काही द्यायची गरज नसते. दिलं तरी चांगलंच आहे, ते त्या लेवललाही दिलं तर चांगलं आहे, कारण की रेस्पायरेटरी मसल्स अफेक्ट होतात. न्यूरोमस्क्युलर ब्लॉक 0.9चा जरी असेल तरी तो काही मायनर त्याच्यावर अटॅच्ड असतो, तर म्हणून रिव्हर्स कराच म्हणतात ते सर्व पोझिशनमध्ये. आणि याच्यापेक्षा मोठा डोस देऊन काही उपयोग नाही. कॅल्शियम या इथे अँटीबायोटिक्सच्या इथे देऊन काही
उपयोग होत नाही. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स प्रोलॉंग करतात न्यूरोमस्क्युलर ब्लॉक, वेरापामिल, नेफेडेपिन. नंतर यांचं काय संबंध माहीत नाही. डायंट्रोलिन तर डायरेक्टली ॲक्टिंग आहे. फ्युरोझमाइड आणि लिथियमचं काय कनेक्शन आहे माहीत नाही. फास्टर रिकव्हरी किंवा अँटागोनिझम होतं कॅल्शियमद्वारा. कॅल्शियम आत जात असेल प्रीसिनॅप्टिकली, पोस्ट सिनॅप्टिकली, डोंट नो. अँटी कन्व्हल्जंट क्रोनिक थेरपीवर जर काही असेल तर हिपॅटिक एन्झाईम इंडक्शन आणि फार्माकोडायनॅमिक चेंजेसमुळे ते फास्टर रिकव्हरी करतात. 2 मेकॅनिझम दिलेत त्यांनी, इंडक्शन आणि डायनॅमिक चेंजेस. अमायनोफायलिनने पण फास्ट रिकव्हरी होते, अँटागोनिझम होतं न्यूरोमस्क्युलर ब्लॉकचं. तर किडनीवर एक्सक्रिशन डिपेंडंट आहे रॉक आणि वेगचं 15% ऑलमोस्ट. ॲट्रा आणि सेसचं किडनीची काही घेणदेण नाही आहे. पण लॉडेनोसिन किडनी फेल्युअरमध्ये जमा होतं ओनली वेन प्रोलॉंग इन्फ्युजन रिनल फेल्युअर पेशंटमध्ये वापरल्यावर, अदरवाईज नाही. हिपॅटिकमध्ये रॉकचं थोडंफार सिव्हिअर हिपॅटिक हे असेल तरच, डिस्फंक्शन असेल तर, म्हणजे ऑब्स्ट्रक्शन किंवा डिस्फंक्शनमध्ये एक्सक्रिशन अफेक्ट होत असेल. वेगचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन दोघंही डिपेंड आहे रिनलवर. त्याच्यामुळे जर सर्जरी प्रोलॉंग आहे, खूप मेजर सिव्हिअर हिपॅटिक डिस्फंक्शन आहे तर प्रोलॉंग होतं. इन्फंटमध्ये हायर कार्डियक आउटपुट आहे त्याच्यामुळे ऑनसेट लवकर होतो. न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स हे इमॅच्युअर आहेत, कमी ॲसिटाइलकोलिन रिलीज करतात, त्याच्यामुळे ते सेन्सिटिव्ह आहेत. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मोठं आहे, तर मग हे दोघं काउंटरॅक्ट करून डोस सेम राहतो. ड्युरेशन क्लिअरन्स त्यांचं इमॅच्युअर असतं लिव्हर आणि किडनी, पण हे इन्फंटमध्येच चालू आहे. इन्फंट म्हणजे लेस दॅन 1 इयर किंवा लेस दॅन 6 इयर्सपर्यंतच या गोष्टी आहे, त्याच्यानंतर या मॅटर नाही करत एवढ्या. जे GFR कमी असेल आणि मेटाबॉलिझम कमी असेल त्यांच्यामध्ये, तर लोडिंग डोस इन्फंटला सेम राहतो. सबसिक्वेंट डोसेस जरा बघून द्या बस, किंवा लोअर द्या. ॲट्रा आणि सेस ॲट्रा बेस्ट आहे एल्डरलीमध्ये पण. जेरिॲट्रिकमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी होईल, GFR कमी होईल, हेपॅटिक ब्लड फ्लो कमी होईल, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी होईल, रिनल ब्लड फ्लो कमी होईल, ACH कमी रिलीज होईल, जंक्शनमध्ये रिसेप्टर्स कमी होतील. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते, परंतु डोस सेमच आहे. सेन्सिटिव्हिटी रिमेन्स द सेम डिस्पाईट दिस चेंजेस. कारण की न्यूरोमस्क्युलर ब्लॉकमध्ये जो आहे ना, इट हॅज व्हेरी ग्रेट सेफ्टी ऑफ मार्जिन आहे. तुमचा टॉफ रेशो 0.9पर्यंतसुद्धा जस्ट 75% कवर होतो. म्हणजे 75% कवर झाल्यावर सुद्धा 0.9चाच रेशो तुम्ही मिळवता. म्हणजे 4ही स्तंभ उभे, 4था स्तंभ फक्त 10% कमी झाला आहे. तर दिस इज टू ह्यूज मार्जिन. म्हणून मसल्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर लाईफ कदाचित. तर मग त्याच्यामुळे ते सेन्सिटिव्हिटी सगळ्यांमध्ये सेमच आहे. प्रिफर सगळीकडे आपण ॲट्रा आणि सिस ॲट्राच करतो. मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन कमी होतं टेम्परेचरमुळे, हॉफमन पण कमी होतं टेम्परेचरमुळे. आणि जे प्लाझ्मा इस्ट्रेजेस आहे त्याचा एवढं अफेक्ट नाही होत. हे 45%च आहे हॉफमन त्याचं स्टील तरी. नंतर हायपरकलेमिया, हायपोकल्सेमिया आणि ॲसिडोसिस हे पण न्यूरोमस्क्युलर ब्लॉकला पोटेन्शिएट करतात. ॲसिडोसिस आणि हायपरकलेमिया सोबतच जातात. हायपोकॅल्सेमिया आपल्याला माहिती आहे, कॅल्शियम इज इम्पॉर्टंट फॉर नर्व ट्रान्समिशन, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी, तर तेही कमी असेल तर पोटेन्शिएट होतो. सिस ॲट्राचा फायदा आहे की लॉडेनोसिन कमी प्रोड्यूस होतं, हिस्टामिन ऑलमोस्ट रिलीज होत नाही, आणि बस हे दोनच बेनिफिट आहेत. आणि पोटंट आहे. हा 0.5 लागतो आपल्याला ॲट्रा, तर हा 0.1 लागतो किंवा 0.15, 3 टाइम्स पोटंट. सुगामाडेक्सचं वेगळं गणित ते जाऊ द्या ते. आणि ज्या रेस्पायरेटरी मसल्स आहेत एअरवेच्या, लॅरिंक्स, डायफ्राम, मॅसेटर, या ब्लड फ्लो चांगला आहे त्याच्यामुळे रॅपिड ॲक्शन होते त्यांच्यावर. आपण लवकर विअर ऑफ पण होतात त्या. त्याच्यात NMJवर आपण आणखी बोललेलो आहोत. तर डायफ्राम रेझिस्टंट आहे पण सेन्सिटिव्ह आहे, ब्लड फ्लो जास्त असल्यामुळे ती लवकर रिकवर होते रेझिस्टंट असल्यामुळे. हे सेन्सिटिव्ह आहेत आणि सेंट्रल ब्लड सप्लाय पण आहे लॅरिंक्स आणि मॅसेटर, त्याच्यामुळे आधी जातात आणि लेट येतात. ही जाते आधी पण लवकर परत येते. डायफ्राम मसल याला महत्त्वाची आहे जगण्याकरता.
म्हणून ॲडॅप्टर पॉलिसीज जर आली तर अप्पर एअरवे जॅम असेल ऑलरेडी आलेली आहे, तसं समजून घ्यायचं. थँक्यू.